गोपाल कृष्ण भगवान की जय। तमद्भुतं बालकमम्बुजेक्षणं चतुर्भुजं शङ्खगदार्युधायुधं श्रीवत्सलक्ष्मं गलशौभिकौस्तुभं पीताम्बरं सान्द्रपयोदसौभगम्। गेल्या 4-5 दिवसांपासून मोठ्या आनंदामध्ये, मोठ्या उत्साहामध्ये आपण भगवंतांच्या परमदिव्य अशा कथा, त्यांचं श्रवण करत आहोत, त्यांचं मनन करत आहोत आणि त्यांचं निधिध्यासन करत आहोत। आज आपल्या कथेचा 5वा दिवस आहे। काल आपण कशा प्रकारे नरकांचं वर्णन, त्यामध्ये गेल्यानंतर कशा यातना होतात, त्याच्यातून वाचण्यासाठी एक भगवंताचं नाम आहे आणि ते कशा प्रकारे अजामिळाने घेतलं आणि त्याचा उद्धार झाला आपण बघितलं। अतिशय पापी असणारा अजामिळ तो सुद्धा प्राण जाताना नारायण अशा शब्दाचा उच्चार करतो। अजामिळ शब्दाचे आपण वेगवेगळे काल अर्थ सुद्धा बघितले। नेमका अजामिळ कोणाला म्हणायचं? पुढे सप्तम स्कंदामध्ये हिरण्याक्षाचा जो भाऊ होता हिरण्यकशिपू, भगवंतांनी नृसिंह अवतार घेऊन त्याचा कसा नाश केला। हिरण्यकशिपू म्हणजे नेमकं काय? सध्या कलियुगामध्ये जागोजागी आपल्याला हिरण्यकशिपू पाहायला मिळतात, हे आपण काल बघितलं। त्यानंतर भगवंतांनी नृसिंह अवतार घेतला, हिरण्यकशिपूचा वध केला। प्रल्हाद आणि भगवंत यांच्या दोघांमध्ये भांडणं लागले। कशासाठी? देव म्हणाले प्रल्हादा काहीतरी माग, प्रल्हाद म्हणाले मला काही नको। शेवटी प्रल्हादाचाच कसा विजय झाला हे आपण बघितलं। त्यानंतर अष्टम स्कंदामध्ये गजेंद्राची कथा बघितली। तो गजेंद्र म्हणजे कोण आहे? तर तो जीवच आहे। ते सरोवर कोणतं आहे? तो त्रिकुट पर्वत म्हणजे नेमकं काय? इत्यादी आपण विचार बघितला। थोडक्यामध्ये समुद्र मंथनाची कथा बघितली। अमृत निघालं, विष पहिल्यांदा निघालं, ते शंकरांनी घेतलं आणि समुद्र मंथन झालं। दैत्यांना जे ते राज्य गेलं होतं देवतांचं ते पुन्हा सगळं त्यांना मिळालं। आणि कथेच्या शेवटी आपण सूर्यवंश आणि चंद्रवंश बघितला की ज्याच वंशामध्ये साक्षात भगवंत कृष्ण रूपाने अवतरित होतात। नवम स्कंदामध्ये रामकथा आहे आणि दशम स्कंदामध्ये कृष्ण कथा आहे। प्रभू रामचंद्रांचा जो अवतार आहे हा सत अवतार आहे। कपिलांचा अवतार जो आहे तो चिद अवतार आहे आणि गोपाल कृष्णांचा जो अवतार आहे तो आनंद अवतार आहे। म्हणून सत चित आनंद स्वरूप भगवंत आहेत। आज अधिक मास तर आहेच आहे, म्हणजे अधिक मास चालूच आहे। त्यातल्या त्यात आज तिथी कोणती आहे? एकादशी आहे। मग कोणी कोणी केली आहे? सगळ्यांनी केली। एकादशी केली म्हणजे काय केलं? पोळी भाजी वरण भाताच्या जागी साबुदाण्याची खिचडी, काय भगर असेल किंवा थालीपीठ असेल उपवासाचं, ते खाल्लं।
म्हणजे आपण एकादशी केली. एकादशी करणं याचा अर्थ दररोज जे खातो ते न खाता दुसरं काहीतरी खाणं, सध्या हाच अर्थ झालाय. आता तर एकादशीचे एवढे पदार्थ निघालेत, म्हणजे आपल्याला तर भाजी माहीतच आहे. बटाट्याची भाजी करतात, त्याच्यानंतर थालीपीठ, भाकऱ्या पण करतात एकादशीच्या. ते पीठ असतं ह्याचं उपवासाचं. मी तर एके ठिकाणी एकादशीच्या जिलब्या खाल्ल्या. मला जिलब्या वाढल्या. म्हणलं अहो आज एकादशी आहे. नाही महाराज उपवासाचे तुम्ही खा म्हणलं बिंदास. काही जण उद्या एकादशी आहे म्हणून आदल्या दिवशी दशमीला रात्री 11:59 खात बसतात. का? नाही उद्या एकादशी आहे, उद्या एकादशी आहे. एकादशी याचा अर्थ हा आहे का? नाही. एकादशीचं महत्व आपल्याकडे फार आहे. एकादशीच्या दिवशी अन्नाचं सेवन करू नये असं सांगितलंय. मग एकादशी याचा अर्थ काय? उपवास याचा अर्थ काय? आज माझा उपवास आहे याचा अर्थ काय? बरेच जण उपवास म्हणून निर्जला एकादशी करतात. निर्जला एकादशी करणं वाईट नाहीये, उपवास करणं वाईट नाहीये, पण निर्जला एकादशी करून पाणी सुद्धा न पिता दिवसभर एका कोपऱ्यात तोंड पाडून बसायचं, याला अर्थ आहे का सांगा? का रे थोडं फिरणं इकडं तिकडं, काय झालं? नाही मला फिरतं, आज फिरू नये, फिरलं तर तहान भूक लागली तर. उपवास याचा अर्थ काय आपण लक्षात घेतलं पाहिजे. उप या उपसर्गाचा अर्थ काय? उप म्हणजे जवळ. आपल्याकडे उपसर्ग आहेत की नाही संस्कृतमध्ये? प्र, परा, अप, सम, अनु, अव, निस, निरद, सुद्रवी अनेक उपसर्ग आहेत. प्रत्येक उपसर्गाचा अर्थ हा वेगवेगळा आहे. गच्छती म्हणजे जाणे, त्याला आ उपसर्ग लागला. आगच्छती म्हणजे येणे. उप या उपसर्गाचा अर्थ जवळ. उप म्हणजे जवळ, आणि वास याच्यामध्ये वस नावाचा धातू आहे. वास याचा अर्थ राहणे. मग तर दोन्ही मिळून काय झालं? जवळ राहणे. कशाच्या? फराळाच्या, देवाच्या. मला वाटलं फराळाच्या जवळ राहणे उपवास म्हणजे. सारखं स्वयंपाकघरात चक्कर, आज उपवास आहे, आज उपवास आहे, काय आहे का बघा. तसं नाही. भगवंताच्या जवळ राहणं म्हणजे उपवास. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि 11वं मन, हे एकादश इंद्रियांनी भगवंताजवळ राहणे म्हणजेच एकादशी आहे. उपवासाचं फराळाचं खाणं म्हणजे एकादशी नाही. पण मला वाटतंय या सगळ्या व्युत्पत्तीनुसार आपली मात्र खरी एकादशी झाली आहे. कारण बघा, सकाळी 8 वाजता आपण पारायण सुरू केलं, त्याच्यामध्ये आपण इथंच होतो सगळेजण, म्हणजे आपला परमार्थ घडलाय. म्हणजे थोडक्यामध्ये उपवास म्हणजे देवाच्या जवळ. सकाळपासून आपण देवाच्याच जवळ आहेत. थोडं काय मध्ये थोडा ब्रेक मिळाला. मी तर त्या मधल्या ब्रेकमध्ये सुद्धा देवाच्या जवळ होतो आज. हो, मी आमच्या इथे आपलं गोंदवलेकर महाराजांचं मठ आहे ना,
गोंदवली धाम. हा आ हा तिकडे गेलो होतो. आपलं झालं की लगेच गेलो होतो. जवळपास 2:30 पर्यंत मी तिथंच होतो. म्हणजे माझा अजून उपवास घडलाय. अशाच प्रकारे नित्य निरंतर आपल्याकडून उपवास म्हणजे थोडक्यामध्ये भगवंताजवळ आपल्याला राहायला मिळावं ही भगवंताचरणी प्रार्थना करूत. नवम स्कंदामध्ये रामचरित्र आहे, दशम स्कंदामध्ये कृष्ण चरित्र आहे. शास्त्रकारांनी सांगितलंय की रामासारखं वागावं आणि कृष्णासारखं असं वर्णन आहे बरं, की रामादिवत वर्तितव्यम, रामासारखं वागा. पण कृष्णाच्या चरित्राचा जर विचार केला तर संतांनी सांगितलं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. कृष्णाच्या चरित्राचं फक्त वर्णन करावं, उच्चारण करावं, त्या कथाचं श्रवण करावं आणि त्याचा आनंद घ्यावा. त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करू नये. जर त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न केला तर जागोजागी फजिती होईल. त्यांच्यातून सुद्धा काही गुण घेण्यासारखे आहेत. ते कुठले आहेत ते आपण जसं त्यांचं चरित्र बघू तसं मी आपल्याला सांगणारच आहे. काल भगवंतांनी देवकी आणि वसुदेव यांच्या पोटी अवतार घेतला कारागृहामध्ये. मुद्दाहून काल मी त्यांना कारागृहातच ठेवलं. कारण असं आहे, त्यांना देवकी वसुदेवांना वाटत असेल की नाही आपल्या जवळ पोरग राहावं का लगेच जन्म झाल्या झाल्या गोकुळात न्यायचं. म्हणून काल रात्रभर कर म्हणलं आराम तिथंच. आता आज मात्र तिकडं न्यायचंय. आता आज आपल्याला गोपालकृष्णांच्या सगळ्या खोड्या बघायच्यात. दशमस्कंद सुरू झाला म्हणजे खोड्या, त्यांच्या लीला, त्यांच्या भक्तांच्या कथा, त्या गोपिकेंचे चरित्र हे सगळं आलं. भगवंतांनी कारागृहामध्ये अवतार घेतला. आता मला एक सांगा, अवतार या शब्दाचा अर्थ काय? आता मी तुम्हाला सांगितलं ना, उपसर्गांचे वेगवेगळे अर्थ आहेत. अव हा सुद्धा एक उपसर्ग आहे. अव याचा अर्थ खाली, आणि तार या शब्दामध्ये तृतर नावाचा धातू आहे. अवतार, अव म्हणजे खाली, तार म्हणजे येणे, उतरणे, खाली येणे याला म्हणायचं अवतार. खाली येणे म्हणजे काय? भगवंत खाली नाही आहेत का सध्या? मग कृष्णांनी तेव्हाच अवतार घेतला का? आत्ता पण आहेच आहेत ना, सगळीकडे आहेत, कायम देव आहेत. एका जनार्दनी राम भरला जनीवनी असं असेल तर भगवंत अवतार घेतात म्हणजे काय? निर्गुण निराकार असणारा ते असणारं जे परब्रह्म आहे ते सगुण रूपामध्ये येतं म्हणजे अवतार घेतात. थोडक्यामध्ये थोडं खाली येतात. निर्गुण निराकारातून सगुणाकडे येणं हे थोडं खालीच येणं झालं ना. सगुणाकडून निर्गुणाकडे जायचं का निर्गुणाकडून पुन्हा खाली यायचं? पण भक्तासाठी ते पुन्हा खाली येतात. वस्तुतः भगवंताच्या अवतारांचे अनेक कारण सांगितले जातात. आपल्या सर्वांना एक माहिती आहे, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ओके नाही? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भगवंताने गीतेमध्ये सांगितले परित्राणाय साधूनाम, साधूंच्या रक्षणासाठी
आणि विनाशाय च दुष्कृताम, दुष्टांच्या नाशासाठी भगवंत अवताराला येतात. एकदा का राजाने प्रधानाला प्रश्न विचारला, काय तुमचा देव म्हणे काही झालं की अवतार घेत बसतो, कुठं वराहाचाच अवतार घे, कुठं नृसिंहाचाच अवतार घे, कुठं कासवाचाच अवतार घे, कुठं माशाचाच अवतार घे, काही कामधंदे नाहीत का तुमच्या देवाला? सारखा अवतार घेतात. आमचे देव बघा ते पैगंबर वगैरे पाठवून देतात म्हणले, स्वतः येत नाहीत. काय तुमचा देव सारखा खाली येत राहतो, काम ना धंदा, कशासाठी येतो? त्या प्रधानाने सांगितलं, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो, फक्त 1-2 दिवस थांबा. 2-4 दिवसानंतर राजाला सांगितलं, राजेसाहेब आपण थोडं नौका विहार करून येऊत का? म्हणे हो करूयात. चला. एकटे का? नाही, मग सगळ्या परिवाराला घ्या सोबत. सगळ्या परिवाराला घेतलं. राजाची पत्नी, त्या राजाला 1-2-4 वर्षाचा मुलगा होता, त्या मुलाला घेतलं. त्याच्यानंतर समोर 10 जहाज, माग 10 जहाज, मधल्या जहाजेत राजा, त्या राजाच्या जहाजामध्ये 4 सेवक, आणि मग ते मुलगा, त्याची पत्नी, तो प्रधान, सगळे त्या जहाजेत बसले आणि निघाले. बरोबर मध्यभागी जेव्हा जहाज गेली, त्यावेळेस राजाचं लक्ष नसताना त्या प्रधानाने त्या मुलाला, छोट्या मुलाला लपवलं. त्यांनी सोबत एक मोठा दगड आणला होता. तो दगड त्यांनी पाण्यात टाकला जोरात. पोराला लपवून ठेवलं. ओ राजेसाहेब, तुमचं पोरगं पाण्यात पडलंय. मुलगा पाण्यात पडला हे ऐकल्या बरोबर पटकन राजा पाण्यात उडी मारतो, खोलपर्यंत जातो, हुडकतो. त्याला काही मुलगा लागत नाही, सापडत नाही. पुन्हा वर येतो. कुठं आहे मुलगा? प्रधानाने सांगितलं, हे बघ बाजूला, लपून ठेवलेलं काढ, बाजूला दाखवला, हे बघ इथंच आहे. मला खोटं बोलता तुम्ही, मला फसवता. मुलगा वर आहे, पाण्यात पडला म्हणून सांगता, शिक्षा देतो म्हणे तुम्हाला. असं का केलं? प्रधानाने सांगितलं, ते सगळं जाऊ द्या, ते असं का केलं मी तुम्हाला नंतर उत्तर देतो. आधी मला एक सांगा, मुलगा पाण्यात पडला हे म्हणल्यावर जहाजेमध्ये दुसरे 4 सेवक होते, पुढे 4-5 जहाज होत्या, माग 4-5 जहाज होत्या. त्या सेवकांना आदेश का दिला नाही, जा आणि माझ्या पोराला वर काढा? तुम्ही स्वतः का गेलात? त्या राजाने सांगितलं, प्रधान तो काय मूर्ख आहेस का? म्हणे काय झालं? अरे माझं स्वतःच पोरग पाण्यात पडल्यानंतर मी दुसऱ्यांना आवाज देत बसू होय म्हणे. मग प्रधानाने सांगितलं, आमच्या देवाचं तसंच आहे म्हणले. अरे माझा स्वतःचा भक्त जर संकटात पडला असेल तर देव दुसऱ्याला आवाज देत बसतील का? म्हणून स्वतः येतात म्हणले. भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवंत अवताराला येतो. बघा तुम्ही, वसुदेव आणि देवकी यांच्या पोटी भगवंतांनी अवतार घेतला. वस्तुतः ते कोण होते, त्यांचं पूर्वीचं चरित्र वेगळं आहे. त्यांनी तप केलं होतं, पृष्णे सुतपा होते. भगवंतांनी सांगितलं मी येतो वगैरे वगैरे झालं. पण वसुदेव आणि देवकी यांच्याकडे भगवंत आले का? बघा, वसुदेव या शब्दाचा नेमका अर्थ काय आणि देवकी या शब्दाचा नेमका अर्थ काय ते बघा. मग आपल्याला लक्षात येईल की कृष्ण म्हणजे आनंद त्यांच्याकडे का गेला.
वसुदेव कोणाला म्हणायचं? आपल्या भागवतात वर्णन आहे, विशुद्धम सत्वम वसुदेव संज्ञितम. सत्व म्हणजे अंतःकरण, म्हणजे ज्याचं अंतःकरण शुद्ध असतं त्याला वसुदेव अशी संज्ञा आहे. बघा बरं, वसुदेव कोणाला म्हणायचं? ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे. आणि देवकी कोणाला म्हणायचं? म्हणजे जी देवाला आपल्या बुद्धीमध्ये धारण करते तिला म्हणायचं देवकी. वसुदेव याचा अर्थ अंतःकरण शुद्ध आहे, देवकी याचा अर्थ बुद्धी शुद्ध आहे. मग भगवंत कोणाकडे येतात? म्हणजे ज्याचं अंतःकरण आणि ज्याची बुद्धी शुद्ध असेल भगवंत त्याच्याकडे जातात. त्याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, तिथून भगवंत स्वतः वसुदेवांना पुढे सांगतायत की मला तुम्ही नंदबाबांकडे न्या. आता बघा, नंद आणि यशोदा यांचा अर्थ काय? की भगवंत स्वतः म्हणतात मला तिकडं न्या. नंद कोणाला म्हणायचं? नंदयती सर्वान इति नंदः. जो नेहमी दुसऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो त्याला म्हणायचं नंद. आणि यशोदा, यशोदा शब्दाचा अर्थ आहे यशः परस्मै ददाति इति यशोदा. जी नेहमी दुसऱ्यांना यश देते. थोडक्यामध्ये अमुक अमुक काम जरी स्वतः यशोदेमुळे झालेलं असेल पण ती म्हणायची नाही नाही तुम्ही होतात म्हणून झालं बरं. तर काही काही असे असतात बघा, मी होते म्हणूनच झालं, नाहीतर झालंच नसतं. 7 दिवसाचं सप्ताह ह्यांना काय करता आला असता, मी होते म्हणून झालं, असं काही काही जणांना वाटतं. पण यशोदा तशी नव्हती. काहीही झालं तुम्ही होतात म्हणून झालं, तुम्ही होतात म्हणून झालं. याचा अर्थ काय आहे? भगवंत स्वतः आपल्याकडे यावेत असं वाटत असेल तर आपण दुसऱ्यांना आनंद आणि दुसऱ्यांना यश दिलं पाहिजे. दुसऱ्यांना कसं दुःख होईल याचा विचार केला नाही पाहिजे. असं केलं तर स्वतः भगवंत तिकडे येतात. आणि याच्यातला अजून एक बारकावा सांगतो. आपण भगवंताकडे जाणं, बघा, आपण भगवंताकडे जाणं ही भक्तीची पहिली पायरी आहे. आणि भगवंत स्वतः आपल्याकडे येणं ही भक्तीची शेवटची पायरी आहे. आपण असं कार्य केलं पाहिजे, आपण असं आचरण केलं पाहिजे की भगवंत त्यांना वाटावं की बाबा हा मला ह्याच्याकडे जायचंय. आपलं घर तरी कमीत कमी आपण असं ठेवलं पाहिजे की आपल्या घरामध्ये देवतांना निवास करावा वाटावा. आता सारखं घरामध्ये जर भांडणं असतील, देव काय म्हणतील? नको बाबा या घरामध्ये सारखं भांडणच कानावर पडतात. ते वास्तुदेवता आपल्याला अस्तु अस्तु म्हणत असते. तिथं जर तसं भांडत बसला तर अस्तु राहू द्या, तसंच राहू द्या, चालू द्या तुमचं. बघा तुम्ही, ज्या वेळेस स्वतः भगवंत कारागृहामध्ये येतात, त्या देवकी मातेने जेव्हा बघितलं त्यांना भगवंत कसे दिसले, फार सुंदर वर्णन आहे बरं. भगवंत कसे दिसले? पहिलं विशेषण आहे तमद्भुतम.
अद्भुतच ते बालक होतं. कसं तमद्भुतम बालकमंबुजे क्षणम चतुर्भुजम शंख गदार युधायुधम. म्हणजे 4 हात होते. यशोदे आपल्या देवकीने विचारलं, तुम्ही कोण आहेत? कृष्णांनी सांगितलं, मी तुझा मुलगा आहे. देवकीने सांगितलं, आमच्याकडे असे पोरं जन्माला येत नाहीत. 4 हात काय आहेत? नाही, मी देव आहे. देवकीने सांगितलं, देव तुम्ही वर होतात, इथं देव वगैरे काही नाही. इथं आता कृष्ण म्हणून जन्माला आलात ना, माझा मुलगा आहेत ना, मग काय म्हणणं आहे? ते 2 हात गायब करा म्हणले. आधी 2 हात गायब करायला लावले. 2 हात झालं का? म्हणे नाही. आता काय राहिले? 2 हातामध्ये शंखन चक्र काय करायचे? ते काढून टाका. बर, झालं. शंख चक्र काढलं. आता झालं? म्हणे नाही. आता काय राहिलं? आमच्याकडे मुलं जे जन्माला येतात ते एवढे मोठे नसतात, म्हणले छोटे व्हा. बर, छोटे झाले देव. आता झालं का? आणि अजूनही झालं नाही. आता काय राहिलं? छोटा झालो, 2 हात गायब झाले, सगळं झालं ना. ते काय असतं, आमच्याकडे बाळ जन्माला येतं त्यावेळेस त्याच्या अंगावर वस्त्र नसतं. हे पितांबर काय कामाचा इथं म्हणले. पितांबर काढून टाका. वस्त्र काढले. झालं का? आता देवकीने सांगितलं, अजून झालं नाही. आता मात्र देवाने डोक्याला हात लावला. काय करावं म्हणले बाबा हिला. आता काय राहिलं? देवकीने सांगितलं, आमच्याकडे जेव्हा बाळ जन्माला येतं त्यावेळेस ते रडतं. तुम्ही अजून रडला नाहीत, रडायला सुरुवात करा. ही भक्तामध्ये ताकद आहे की जे देवाला सुद्धा रडवते. भगवंत रडायला सुरुवात करतात. आता झालं का? रडायला सुरुवात केल्याबरोबर देव म्हणतो, हो थांबा थांबा थांबा, रडू नका. म्हणे का? तुम्ही रडाल तर कंसाला कळेल तुम्ही इथं आलात म्हणून, आणि कंसाला जर कळालं तर कंस येईल आणि तुम्हाला घेऊन मारेल. रडू नका. काय आई आहे म्हणे माझी, पहिल्यांदा म्हणते रड, पुन्हा म्हणते रडू नको. ठीक आहे म्हणे. शांत झाले. त्याच्यानंतर वसुदेवांनी त्या बालकाला बघितलं आणि अशी छानपैकी त्या बालकाला मिठी मारली. लगेच देवकीने सांगितलं. या प्रसंगाचं वर्णन संतांनी फार सुंदर केलंय बरं. यशोदा माता काय म्हणते, आपली देवकी माता काय म्हणते या प्रसंगाला बघून. ज्या वेळेस वसुदेवांनी कृष्णाला आलिंगन दिलं, देवकी माता म्हणतात, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, झणी कंसासी कळेल माझ्या बाळाला मारेल. सोडा सोडा मिठी. आहो असे काय मिठी मारत बसलाय? लपवा म्हणे आधी याला. म्हणे का? कंसाला कळाल तर मारेल. वसुदेव म्हणाले, जागा एवढी छोटी छोटी, तुरुंगात आहेत आपण, कुठं लपवायचं ह्याला? कृष्णाने सांगितलं, तुम्ही कशाला विचार करत बसतायत म्हणले, मला कुठं लपवायचं? मी सांगतो कुठं लपवायचं, मला कुठं न्यायचं. ऐका, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. संतांनी सांगितलं, म्हणे मला नंदाच्या घरी घेऊन जा गोकुळामध्ये, तिथं एक माया जन्माला आलेली आहे, त्या मुलीला तुम्ही इकडं घेऊन या, मला तिथं ठेवा. वसुदेवांनी सांगितलं, नंदाच्या घरी घेऊन जाण्यासाठी एवढ्या हाताला बेड्या आहेत म्हणे, इथून बाहेर सुटणं सोपं वाटतंय तुम्हाला? कृष्णांनी सांगितलं, बाबा अहो मी मोठे मोठे बेडे पार करतो, ह्या लोखंडाच्या बेड्या काय करणार आहेत तुम्हाला? तुम्ही मला घ्या डोक्यावर, मग बघा.
वसुदेवांनी भगवंतांना मस्तकावर घेतलं. तिथं फोटो आहे बघा. हा, मस्तकावर घेतल्या सगळे तुरुंगातले जे काही बेड्या होत्या सगळ्या तुटल्या, सगळं मोकळं झालं, सगळे सेवक झोपी गेले. मला सांगा, ज्याने भगवंताला मस्तकावर धारण केलंय त्याला बंधन राहील का? निघाले, सगळे झोपले होते. पाऊस पडू लागला आणि वाटेमध्ये मला वाटते गोदावरी होती का हो नदी, का कावेरी होती, यमुना होती? नक्की फायनल लॉक करूत? तुम्ही म्हणाल तर यमुना. वाटेमध्ये यमुना नदी लागली. कसं जायचं, काय करायचं, एवढा पूर आलाय नदीला. पण वसुदेवांनी ठरवलं आपल्या मुलाला तिथपर्यंत पोहोचवायचं, गोकुळात ठेवायचे. होईल ते होईल, काय संकट येतील ते येतील, आहेत ना देव सोबत, निघायचं. या प्रसंगावरून आपण हे पण शिकू शकतो की नेहमी भगवंत सोबत आहेत अशी भावना ठेवून जर कार्य करत राहिलो तर ते काम पूर्ण करायचं काम, त्याची जिम्मेदारी भगवंतावर आहे. पण आपल्याला असं वाटलं पाहिजे की हा, आपल्यासोबत भगवंत आहेत, आपल्यासोबत देव आहेत. वसुदेवांनी सांगितलं, विचार केला, काय व्हायचंय ते होऊ द्यात. निघाले, पाण्यामध्ये गेले आणि यमुना तर अजूनच वर वर येऊ लागली. आता यमुना वर वर का येऊ लागली, त्याचे अनेक कारण शास्त्रकारांनी, संतांनी केलेले आहेत. यमुना वर वर का येऊ लागली? तुम्ही जर भागवत दर्शन बघितलं असेल अखंडानंदांचं, किंवा डोंगरे महाराजांचं भागवत रहस्य म्हणून आहे, ते ग्रंथाचं जर आपण चिंतन केलं असेल तर आपल्या लक्षात येईल काय वेगवेगळे अर्थ काढलेत. यमुना वर येऊ लागली. एकाने सांगितलं यमुना वर का येऊ लागली, म्हणे तिला भगवंतांचं तोंड बघायचं होतं. काय की बघा, यमुना ही भगवंताची सासू आहे. आता बघा बरं, तुम्ही, मला तेवढे नाते कळत नाहीत ते, पण ते सासू होती का नाही ते तुम्ही आता बघा, जुळतंय का? मी नातं कसं ते सांगतो तुम्हाला. हा, बघा बरं, भगवंताची पत्नी लक्ष्मी आहे, बरोबर? लक्ष्मीची उत्पत्ती कुठून आहे? समुद्रातून. जे लक्ष्मीचे वडील कोण झाले? समुद्र. लक्ष्मीचे वडील जर समुद्र असतील, भगवंताची लक्ष्मी जर पत्नी असेल, तर समुद्र भगवंताचे कोण? सासरा. बरोबर, इथपर्यंत आलोत. समुद्र सासरा. आता बघा, प्रत्येक नदी ही समुद्राची पत्नी असं सांगितलेलं आहे. सगळ्या नद्या कुठे जाऊन मिळतात? प्रत्येक नदी समुद्राची पत्नी. मग यमुना ही नदी आहे. मग जर यमुना समुद्राची पत्नी असेल आणि समुद्र जर भगवंताचा सासरा असेल, तर यमुना कोण? सासू. जुळलं नातं? मला फार घोळ होतोय नातं सांगायला. म्हणजे सासू होती. ते काय होतं म्हणे, पूर्वीच्या काळामध्ये ते जावयाचं तोंड असं बघायचे नाहीत म्हणे सासू. म्हणजे
जावाय काही एवढे खराब नव्हते की तोंड न बघण्यासारखे, पण ते बघायचे नाहीत, पद्धत होती. पुढे जाऊन हा आपला जावाई होणार आहे, आत्ताच तोंड बघून घ्यावं म्हणून ती वर 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 येऊ लागली तोंड बघण्यासाठी यमुना. भगवंताने विचार केला, मी जावई आहे. भगवंताने सांगितलं लहान असलो काय झालं, जावई आहे. पाय बाहेर काढला, पायाचा स्पर्श केला. लहान असलो तर काय झालं, पाय बघ आणि खाली हो, तोंड बघायचं नाही. पाय दाखवला आणि ती खाली झाली. ह्याच्यातून देवाने हे पण सांगितलं की माझं तोंड बघण्यापेक्षा आधी तुम्ही माझे पाय बघा. पाय बघण्यामध्ये थोडं जास्त भलं आहे. म्हणून कित्येक तरी संतांनी देवांना ज्या मागण्या केल्यात की नाही, त्या काय मागण्या आहेत, आधी आम्हाला तुझ्या चरणाची प्राप्ती होऊ दे, असे कितीतरी अभंग मी तुम्हाला सांगतो. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. देवा माझे मन लागो तुझे चरणी, ठाव देई चित्ता राखे पायापाशी, सकळ वृत्तीस अखंडित. कितीतरी अभंग आहेत की मागणी केली की माझं मन आधी तुझ्या पायाच्या ठिकाणी लागू देत. भगवंतांनी आपले पाय दाखवले, यमुना खाली झाली. एकाने सांगितलं तसं नाही, यमुना वर येण्याचं दुसरंच एक कारण आहे. काय कारण आहे? काय? यमुना ही देवांना आपलं दुःख सांगण्यासाठी वर येऊ लागली. यमुनेला काय दुःख होतं माहितीये का? त्या यमुनेच्या डोहामध्ये कालिया नावाचा नाग राहत होता. त्या कालियाने संपूर्ण पाणी नदीचं विषारी केलं होतं. त्या पाण्याचा कोणालाही वापर करता येत नव्हता. आता मला सांगा, ज्या नदीचा कोणीही वापर करू शकत नाही, ह्याच्यापेक्षा नदीला काय मोठं दुःख असणार आहे? मग ती वर 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 येऊ लागली दुःख सांगायला. पण नंतर तिने विचार केला, मी असं काय पुण्य केलं की डायरेक्ट देवाला जाऊन सांगावं माझं काम करा. मग आपण काय करूयात, आपण आपलं दुःख आधी संतांना सांगूत आणि संतांना सांगूत की माझं दुःख तुम्ही देवापर्यंत पोहोचवा. मग आता संत कोण? साधं आहे, जे आपल्या जवळ देवाला घेऊन येतात त्यांना म्हणायचं संत. आता यमुनेजवळ देवांना कोणी घेऊन आले होते? वसुदेवांनी. मग वसुदेव संत झाले की नाही? वसुदेव संत. एक काम करूयात, आपण वसुदेवांना आपलं दुःख सांगूत. म्हणून ती वसुदेवांच्या कानापर्यंत आली, हो की नाही? वसुदेवांच्या कानापर्यंत आली. वसुदेवांना सांगितलं असं असं दुःख आहे, माझ्या पोटामध्ये कालिया राहतो, बघा देवाला सांगा माझा निरोप. वसुदेवांनी निरोप दिला. भगवंतांनी आपले पाय बाहेर काढले, पाय दाखवले यमुनेला आणि सांगितलं काही काळजी करू नको, पुढे जाऊन याच पायाने मी त्या कालियाचा उद्धार करणार आहे. म्हणून पुढे कालियाला जे हाकलून दिलं तिथून, ते कसं हाकललं? त्याच्या मस्तकावर नाचून नाचून त्याला हाकलून दिले. म्हणून यमुना वर येऊ लागली असं एकाने सांगितलं. अजून एक सांगू का कारण, यमुना का वर येऊ लागली? काय पुढे जाऊन हीच यमुना भगवंताची पत्नी होणार आहे बरं, कालिंदी. ते काय असतं,
की बऱ्याच दिवसानंतर जर पती घरी आला तर बायको फार प्रश्न विचारते म्हणे, कुठे गेलतात काय नाही, इतके दिवस कसे लागले कळत नाही का तुम्हाला, अमोक तमोक फार प्रश्न विचारते. हे जे सगळ्या यमुनेच्या लाटा होत्या ना, हे सगळे यमुनेचे प्रश्न होते म्हणे. भरपूर प्रश्न विचारू लागले, कुठे गेलतात काय नाही, पुढे जाऊच द्यायला तयार नाही. भगवंतांनी एक आयडिया केली. त्यांना स्त्रियांचा स्वभाव माहिती होता. यमुना जाऊ देत नाही ना म्हणे आपल्याला, आपण एक काम करू. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो बरं. मान्य आहे खूप दिवसानंतर पती घरी आलाय, पण बऱ्याच दिवसानंतर जर आपली जवळची आवडती जर मैत्रीण घरी आली तर आपल्याला वाटतं की नाही थोडं नवऱ्यानं बाहेर गेलेलंच बरं? खरं खरं सांगा बरं, का बरं? मोकळ्या गप्पा मारता येतील ना, मोठमोठ्यानं हसता येईल, खेळता येईल, गप्पा मारता येतील. भगवंतांनी ओळखलं. भगवंतांनी काय केलं, ही अशी तर जाऊ देत नाही. आपला पाय बाहेर काढला, पायाचा स्पर्श केला यमुनेला. आता बघा, भगवंताच्या पायामध्ये आहे गंगा, हो की नाही? गंगेला आपण विष्णुपदी असं म्हणतो ना, विष्णुपदी नाव आहे गंगेचं. भगवंताच्या पायात आहे गंगा. गंगा आणि यमुना आहेत मैत्रिणी. भगवंताने काय केलं, आपल्या पायातला गंगेचा स्पर्श त्या यमुनेला केला, म्हणजे दोन मैत्रिणींची एकदा गाठ घालून दिली. मग यमुना म्हणाले, जाल आता निघा तुम्ही पुढे, माझी मैत्रीण आली, बोलू द्या आम्हाला आता. वेगवेगळे अर्थ भक्तांनी केलेत. वर काय येऊ लागली, यमुना थोडी भगवंतांनी पायाचा स्पर्श केला, ती यमुना खाली झाली. वसुदेव त्या गोकुळामध्ये पोहोचले. सगळेजण मायेमुळे झोपलेले होते, कोणाला पत्ता नाही, काही नाही. यशोदेला मुलगी झालेली होती, ती घेतली, तिथं कृष्णाला ठेवलं, वापस आले. वापस येऊन पुन्हा तुरुंगात आले. सगळ्या बेड्या पुन्हा बंद, सगळं कुलप सगळं जसंच तसं बंद. याच्यातून हे पण आपण लक्षात घेऊ शकतो की भगवंताला तुम्ही डोक्यावर घेतलं, तुमचे सगळे बंधन तुटले. भगवंताला सोडून तुम्ही तिथल्या मायेला घेतलं, पुन्हा तुम्हाला बंधनं आली. वापस आले. आल्यानंतर ती मुलगी रडायला सुरुवात करते. कंसापर्यंत बातमी गेली. कंस आला, सगळ्यांना सांगितलं मुलगी झाली का, पण मुलगा होणार होता ना, 8वा तर मुलगा. ठीक आहे, काही का असे ना, तिला घेतलं, गरगर गर फिरून आपटणार, ते हातातून निसटली आणि सांगितलं की अरे मला काय मारतोयस, तुला मारणारा दुसरीकडे जन्माला आलेला आहे. आता मात्र कंस घाबरला. वसुदेव देवकींना आता कंस म्हणतोय, मी तुम्हाला विनाकारण तुरुंगात ठेवलं, व्हायचं ते झालंच, तुरुंगात टाकायला नव्हतं पाहिजे, पण आता जाऊ द्या, ठीक आहे. त्यांना मोकळं केलं, तुरुंगातून मुक्त केलं. इकडं असं झालं की ज्या वेळेस सकाळी सगळ्यांना जाग आली, त्यावेळेस मात्र त्या दासीने सांगितलं नंदबाबांना, पुत्र भयो, मुलगा झालाय तुम्हाला. मुलगा झालाय हे शब्द ऐकल्या बरोबर म्हणे गळ्यातला एक मोत्याचा हारच देऊन टाकला, बक्षीस घे. आले, धावत आले, बघितलं मुलगा झालाय, वा 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 वा, एवढा आनंद. रोहिणी मातेला सुद्धा एक मुलगा झालेला होता, आपल्याला माहित आहे, आपण बघितलं की ते संकर्षण इकडून तिकडं 7वा गर्भ तिकडं नेलेला होता. रोहिणीला एक मुलगा, म्हणजे यशोदेला मुलगा झाला.
पण यशोदेच्या जवळ जाऊन नंदबाबा म्हणतायत, काय ग यशोदे, मला एक प्रश्न पडलाय. म्हणे काय प्रश्न आहे? मला एक सांग, तू गोरी? म्हणे हो. मी गोरा? म्हणे हो. हे आपलं पोरग एवढं काळ कस काय जन्माला आले? आता कोणत्या आईला वाटेल हो माझं पोरग काळ आहे म्हणून? यशोदा म्हणे हो काळ आहे हो ते. मग सावळा आहे म्हणले. काळा म्हणता का त्याला? काळा म्हणलं तर बघा, एवढा नंदबाबांना आनंद झाला, एवढा आनंद झाला, एवढं दान दिलंय नंदबाबांनी आनंदात येऊन. भागवतातले शब्द बघा काय काय दिलं. धेनुना न्यूते प्रादात विप्रेभ्य समलंकृते तिलाद्रीन सप्नरत्नौघ शातकौंभांबरावृतान. काय काय दान दिलंय. म्हणे प्रत्येक ब्राह्मणाला 2-2 लाख गायी दिल्यात. किती? म्हणजे नंदबाबांकडे किती गायी असतील? प्रत्येकाला 2-2 लाख. म्हणून आपल्याकडे असं सांगितलंय की द्रव्याची शुद्धी कशाने होते. याच्यात वर्णन केलंय श्रीमद भागवताच्या दशमस्कंदातील 5व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 4. कशा कशाने कोणाकोणाची शुद्धी होते. कालेन स्नान शोचाभ्याम संस्कारैस्तपसेज्जया शुद्ध्यन्ति दानैः संतुष्ट्या द्रव्याण्यात्मात्मविद्यया. दानाची जर शुद्धी करायची असेल, आपल्या द्रव्याची शुद्धी ही दानाने होते. म्हणून भगवंताला आपण काहीतरी आधी दिलं पाहिजे. भगवंत आपल्याला भरपूर देतो, पण आधी म्हणतो तुम्ही थोडं तरी द्या, मग मी किती देतो बघा. पण तुम्ही सुरुवात तरी करा. अहो लोक म्हणजे देवाला म्हणजे कसंही, खोटं वाटेल तुम्हाला माहितही असेल, दुकानामध्ये गेल्यानंतर त्या दुकानदाराला जर म्हणलं सुपारी द्या, तर तो दुकानदार पहिल्यांदा विचारतो खायला पाहिजे का पूजेला पाहिजे. म्हणतो की नाही? खायची पाहिजे का पूजेची सुपारी पाहिजे? खायची पाहिजे म्हणलं तर चांगली देणार, आणि पूजेची पाहिजे म्हणलं तर त्या सुपाऱ्याच्या मधून एक एक किडा बाहेर येतो. एवढ्या एवढ्या छोट्याशा सुपाऱ्या, त्याचा रंग लागतो एवढा मोठा हाताला. असं असावं का? आपल्या शास्त्रकारांनी सांगितलंय यथा देहे तथा देवे. जसं आपण देहाला वापरतो तसं देवाला वापरावं. आपण कधीतरी असा विचार केलाय का हो की उन्हाळ्यामध्ये आपल्याला जसं गार पाणी लागतं तसं देवाला कधी गार पाणी घेतलंय का? किंवा हिवाळ्यामध्ये आपल्याला गरम पाणी लागतं, चला बाबा देवाला सुद्धा आपण गरम पाणी करून मगच अभिषेक घालूत, असं कधी केलंय का सांगा बरं? बरेच जण करतात, पण बरेच जणांची पूजा अशी असते की त्या पूजेचं वर्णन न केलेलंच बरं. तर आम्हाला दरवेळेस असं बाहेरगावी वगैरे जावं लागतं. एकदा एकाने फार सुंदर सांगितलं. बाहेरगावी मुक्कामाला कीर्तनाला गेले महाराज. एक मुक्काम केला, 2 कीर्तन, रात्रीचं एक कीर्तन आणि पुढच्या दिवशीचं काल्याचं कीर्तन. मग काल्याचं कीर्तन सकाळी. मग आता
त्यांनी काय हे केलं, यजमानांनी सांगितलं की रात्र आहे, वापस गावाकडे जाऊन पुन्हा कुठं येता, इथंच मुक्काम करा. आणि मुक्काम केला, सगळं झालं. पुढच्या दिवशी ते महाराज सकाळी उठले, आता संध्या वगैरे करायचे, देवघरासमोर जाऊन बसले. नेमकं तो यजमान देवासमोर बसला होता पूजा करत. त्यांनी काय केलं माहितीये, एक समोर मोठी परात ठेवली. आता मला सांगा, आपण देव त्या देवघरातून कशी काढतो, अभिषेक वगैरे करायचा असेल तर एक 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 उचलून व्यवस्थित छानपैकी ठेवतो की नाही. त्यांनी काय केलं माहितीये, जसं आपण त्या खोऱ्याने माती भरतो बघा, असा हात घातला, धाडकन एकदम त्या सगळे त्या परातीमध्ये सगळे देव, सगळे टप 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 सगळे देव पडले त्याच्यामध्ये. कोणी असं कोणी असं कोणी असं उलट सुलट सगळे देव पडले. अभिषेक कसा, तांब्या घेतला आणि भडकन सगळ्या एकदम तांब्या रिकामा केला. ते महाराज म्हणाले, बघू तरी ह्याची पूजा नेमकी कशी आहे काय नाही. पूजा चालू होती आणि नेमकं योगायोगानं असं झालं म्हणे की त्या सावकाराचे, त्या यजमानाचे कोणीतरी एकाने पैसे घेतले होते, 5 वर्ष झालं देत नव्हता. उद्या देतो, पुन्हा देतो, महिन्यानं देतो, असं करायचा. आणि नेमकं त्या यजमानाचा एक नोकर आला, म्हणे सावकार ते तुम्हाला पैसे देत नव्हतं ना, त्याला पकडलंय बघा, आणले बाहेर हॉलमध्ये बसले, काय करू सांगा. आता ह्याचा नियम असा होता की पूजा करताना बोलायचं, मग तो इशारे करून सांगू लागला. काय करू लागला, त्याला सांगितलं, इशारा करून सांगतोय की तू त्याला असं हे कर, म्हणजे काय, त्याला मार. ह्याला कळतच नव्हतं, त्याला सांग तू काय करावं, काय म्हणताय कळत नाहीये, काय म्हणताय. ते काही काही जणांचे इशारे फार भारी असतात बघा. मला फार अनुभव आहेत. ते जप करताना वगैरे इशारे करतात, काय बोलतात की काय नाही की ते हाताने लिहून दाखवायचं, काय लिहितं ते कळत नाही, असे खुणा करायच्या. आता म्हणलं काय कळणार आहे. ते असतात काही काही इशारे तसे. मी सांगितलं असं हे कळतच नाही. त्यांनी काय केलं, त्या सावकाराने एक आपला रंगनाथ उचलला पूजेतला, गळ्यातली माळ काढली, त्या माळीने त्या रंगनाथाला बांधलं, असं उचललं, त्या रंगनाथाला असं उलट टांगलं, पूजेची एक पळी घेतली, त्या पळीने त्या रंगनाथाला ठोकून काढलं. सांगितलं अरे बाबा त्याला असं उलट टांग आणि मार. अशी पूजा असावी का. म्हणून सांगितलं यथा देहे तथा देवे. पूजा सुपारी पाहिजे खायला की पूजेला असं नसू नये. आपल्या द्रव्याची शुद्धी जर आपल्याला करायची असेल तर आधी आपण त्याचं सत्पात्र्याला दान दिलं पाहिजे. आपल्याकडे गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये 3 प्रकारचे दान सांगितलेत, सात्विक, राजस आणि तामस. सात्विक दान कशाला म्हणायचं, दातव्यमिति यद्दानं दीयते नुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम. दातव्यम देणं हे माझं कर्तव्य आहे, या भावनेने जे दिलं जातं त्याला म्हणायचं सात्विक दान. यत्तु प्रत्युपकारार्थम फलमुद्दिश्य वा पुनः. मी दान दिलं कशासाठी, समजा शेजारचा व्यक्ती आला, थोडं साखर देता का हो. आईने सांगितलं पोराला साखर दे,
साखर दिली. नंतर पोराने विचारला आईला, काय ग ते मागायला येतात तू लगेच देतेस, कशाला देतेस, तुला नाही म्हणता येत नाही का? आई म्हणते तसं नसतं, आत्ता आपण साखर दिली, एखाद्या वेळेस आपली पत्ती संपली तर, म्हणजे का दिलं हिने, पुन्हा मला कामाला येईल, याला म्हणायचं राजस. आणि आदेशकाले यद्दानम अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतम अवज्ञातम तत्तामसमुदार्हतम. अपात्र्याला देश काल वस्तू काही न बघता जर दिलं तर ते तामसदान आहे. आपल्याकडे नियम आहेत, कुठे कधी द्यावं, कुणाला द्यावं, कसं द्यावं. काही काही ठिकाणी मग काही काही दान असे आहेत की त्याच काळात द्यावेत. रात्रौदानम न कर्तव्यम कदाचिदपि केनचित, रात्री दान देऊ नये. त्याचे फार नियम आहेत काही काही ह्याचे. कोणतं दान सकाळी द्या, कोणतं रात्री द्या, कोणतं माध्यान्हात द्या. पात्र अपात्रचा विचार आहे असं वर्णन आहे, खोटं वाटेल तुम्हाला. सुपात्र दानाच भवेन धनाढ्यः धनप्रभावेण करोति पुण्यम पुण्यप्रभावात सुरलोकवासी पुनर्धनाढ्यः पुनरेव भोगी. सुपात्र्याला जर दान दिलं तर त्याचं फळ आहे. जर अपात्र्याला दान दिलं, वर्णन आहे अपात्रे दीयते दानम दातारम नरकम व्रजेत. म्हणे अपात्र्याला जर दान दिलं तर देणारच नरकात जातो. बघा आता, कुपात्र दानाच भवेत दरिद्रः, कुपात्र्याला दान दिलं तर दरिद्री होतो म्हणे माणूस. दारिद्र्य दोषेण करोति पापम पाप प्रभावात नरलोकवासी पुनर्दरिद्रः पुनरेव पापी. त्याच्यामुळं पात्र अपात्रचा विचार केला पाहिजे. नंदबाबांनी ज्यांना ज्यांना दान दिलं हे सगळे पात्र होते, कोणीही असं अपात्री नव्हतं. एका ब्राह्मणाची बायको फार चिडली. काय हो तुम्हाला कळत नाही का, एवढ्या गायी घरी आणला, आपल्याला राहायला जागा नाही, या गायी कुठे ठेवायच्या. त्या ब्राह्मणाने सांगितलं, मी काय करू म्हणे, त्या नंदबाबाला पोरग झाले म्हणून त्यांनी आम्हाला दिले, मी स्वतः आणलेत का. नंदाला मुलगा झालाय, मग राहू द्या राहू द्या, बघू आपण करू काहीतरी ऍडजस्ट करू म्हणलं. कसं आहे, नंदांना मुलगा झाला, यशोदेला पोरग झालं, फक्त यशोदा आणि नंद ह्यांना आनंद झाला नाही, म्हणजे सगळ्या गोकुळात आनंद झाला. सगळ्या गोकुळामध्ये सगळ्या गोपिका नटून थटून निघाल्या. आता जायचं आपण त्या ह्याला बाळाला बघायला जायचं. कशा कशा निघाल्या. गोप्यश्चाकर्ण्य मुदिता यशोदाया सुतोद्भवम आत्मानं भूषयान चक्रुः. आपल्याला आपल्या स्वतःला सजवू लागल्या म्हणे. नटून थटून सगळे निघाले. त्या नंदाच्या घरी आले, अंगणामध्ये आले आणि आल्यानंतर मग मात्र त्यांच्याकडे बघत एकमेकांकडे विचारू लागले, काय ग कोणासारखं दिसते म्हणे, हे आईवर गेलंय का वडिलांवर गेलंय. आता चर्चा सुरू झाल्या त्यांच्या. डोंगरे महाराजांनी भागवत रहस्यात असं वर्णन केलंय, ते इंद्रिय गोपिकांचे एकमेकांना भांडू लागले म्हणे. बघा बरं, गोपिकांचे एकमेकांचे इंद्रिय भांडू लागले. कशामुळं? सगळ्यात श्रेष्ठ मी, सगळ्यात श्रेष्ठ मी. डोळे म्हणाले सगळ्यात श्रेष्ठ मी. सगळ्या इंद्रियांनी विचारलं, का बरं तुम्ही श्रेष्ठ. म्हणे ह्या मुलाचं रूप, या कृष्णाचं रूप मी बघू शकतो म्हणून मी श्रेष्ठ. लगेच कान म्हणाले, अरे तुझ्यापेक्षा तर मी श्रेष्ठ. म्हणे का? एखाद्या वेळेस डोळे जर गेले तर त्याचं रूप बघता येणार नाही, पण डोळे नसले तरी मी कानाने त्याचं गुणवर्णन ऐकू शकते म्हणून मी श्रेष्ठ.
लगेच हात म्हणाले, अरे मी श्रेष्ठ, तुम्ही नाही. म्हणजे हात का बरं श्रेष्ठ? म्हणजे आता तुम्ही इथं आलात, सगळेजण, सगळे इंद्रिय आलेत, या कृष्णाला आता हातात उचलणारे कोण? त्याला जवळ कोण घेणार आहे? आणि हात मी नसतो तर जवळ घेता येईल का? म्हणून मी श्रेष्ठ. पाय म्हणाले, अरे हातात तू काय श्रेष्ठ, तुझ्यापेक्षा मी श्रेष्ठ. म्हणे का? तुला बातमी कळाली त्यावेळेस तू कुठं होता? म्हणे घरी. बरोबर ना? मग या कृष्णापर्यंत तुला आणलं कोणी? कोणी आणलं? पायाने आणलं. मग हातापेक्षा मी श्रेष्ठ. लगेच डोकं म्हणालं, तुमच्या सगळ्यांपेक्षा मी श्रेष्ठ. म्हणे का? याचं कारण असं आहे की ह्या डोक्याला त्या चरणाचा स्पर्श मी करून घेणार आहे. नंतर जीभ म्हणाली, तुमच्यापेक्षा मी श्रेष्ठ. हात असू, पाय असू, कान असू नसू, डोळे असू नसू, पण त्या जिभेने मी त्या भगवंताचं नाव घेऊ शकते, म्हणून मी श्रेष्ठ. इंद्रियांची भांडणं लागलेत बघा. जवळ गेले, आनंदोत्सव सुरू झाला, मोठा उत्सव सुरू झाला. उत्सव याचा अर्थ काय? उत्सव म्हणजे मोठा केक आणायचा, केक कापायचा, अर्धा केक आपल्या तोंडाला फासायचा आणि मोठ्याने गाणी लावून डीजेवर नाचायचं, याला म्हणायचं उत्सव. बरोबर ना? आजकाल तसेच उत्सव होतात ना. आता तुम्ही बघा, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, गणेशोत्सव काय असतो? बस गणपती जेव्हा विसर्जनाला निघाला, नेमकं गणपती विसर्जनाला चाललोय, काही काही जण तर म्हणे एवढं मद्य पितात त्या दिवशी, त्या गणपती समोर नाचतात की ते विसरून पण जातात की गणपतीचं विसर्जन आहे. मग याला म्हणायचं का उत्सव? आमच्या भागामध्ये एक नवरात्रामध्ये देवीचं मंदिर आहे, तिथं उत्सव रात्री कीर्तन वगैरे असतात. कीर्तन झालं की त्याच ठिकाणी देवी समोर ते लोक पत्ते खेळत बसतात. म्हणजे त्यांचा नवरात्रीतला उत्सव म्हणजे काय? नवरात्र आलं की पत्ते खेळायला मिळतात, याला उत्सव म्हणतात का? उत्सव शब्दाचा नेमका अर्थ काय? बघा किती अक्षर आहेत, उत आणि सव, बरोबर उत्सव. शास्त्रकारांनी उत याचा अर्थ ईश्वर असा सांगितलाय आणि सव म्हणजे प्राकट्य. म्हणजे ज्याच्यामध्ये उत्सवाचं प्राकट्य होईल, ज्याच्यामध्ये भगवंताचं प्राकट्य होईल, ईश्वराचं प्राकट्य होईल, तोच खरा उत्सव. त्याच्यामध्ये मग आपण आपल्याला काही वाढदिवस आहे ना, तुम्ही एखाद्या गरीबाला काही देऊ शकता, तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला काही देऊ शकता, एखाद्या विद्यार्थ्याला 2-4 पुस्तकं घेऊन देऊ शकता. हा खरा उत्सव आहे. एवढा सुंदर उत्सव सुरू केला म्हणताल काय? अहो नंद बाबा एक एक वाटू लागले. म्हणे जे तरुण तरुण लोक आले होते, गाणं सुरू केलं, मोठ्या आनंदाने नाचायला सुरुवात केली. नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. जे तरुण आले होते ना, म्हणे नंद बाबांनी त्यांना हाती घोडे दिले. युवानो को हाथी घोडे. म्हातारे लोक चिडले, म्हणे त्यांना हाती घोडे देता आणि आम्हाला बसता येतं का त्याच्यावर? म्हणे बसता येत नाही. एक काम करा, तुम्ही नाराज होऊ नका,
युवा नको हाती घोडे, बूढ नको पालखी, नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. तरुणांना लाडू पेढे, युवा नको लड्डू पेढे. म्हातारे चिडले, रुसून बसले. म्हणे काय झालं रुसायला? आम्हाला लाडू पेढे चावत नाहीत. म्हणे टेन्शन घेऊ नका, युवा नको लड्डू पेढे, बूढ नको लापसी, नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. प्रत्येकाला जे जे पाहिजे ते देऊन टाकलं. सगळ्या सगळ्या त्या गोकुळामध्ये एवढा आनंदोत्सव झाला, एवढा आनंदोत्सव झाला. पण गोकुळामध्ये आनंदोत्सव झाला ठीक आहे, पण इकडं मथुरेमध्ये कंसाला मात्र भयानक टेन्शन आलं. कंस डोक्यालाच हात लावून बसला. आता करावं काय, करावं काय? मला मारणारा दुसरीकडे जन्मलाय असं तर कळालंय, पण नेमकं कुठं जन्मलाय, कसं ओळखावं, काय करावं काय नाही. मग एक मीटिंग बोलवली मंत्रिमंडळाची. सगळेजण आले. त्यावेळेस सुद्धा त्या मंत्रिमंडळामध्ये काही स्त्रिया होत्या. हो, आता पण आहेत ना मंत्रिमंडळात स्त्रिया आहेत ना, त्यावेळेस पण होत्या. त्यावेळेस एक अशी मंत्रिमंडळात स्त्री होती, तिचं नाव काय? तिचं नाव आहे पूतना. तिने सांगितलं, अहो तुम्ही काय हो टेन्शन घेत बसलात? आणि काय झालं? अहो मी हुडकते त्या पोराला मी मारते. कंसाने सांगितलं तू? म्हणे हो. कंसाने सांगितलं एक काम कर, तू काय कर, वर जा पायऱ्या चढून, तिथं बाजूला वर गेल्या गेल्यानं माझी एक रूम लागेल तुला. त्याच्यामध्ये समोरच एक खोलीत गेल्या गेल्या मोठा आरसा आहे. म्हणे मग त्या आरशामध्ये जाऊन एकदा तुझं तोंड बघ. म्हणे काय झालं? अगं तुला बघितल्या बघितल्या सगळे घाबरतात, तू राक्षसी नाहीस, तुला कोण जवळ येऊन देईल? तू जर जवळ गेली, अगं तुझं तोंड बघितल्यावर पहिल्यांदा सगळे म्हणते बाळाच्या जवळ तुला कोणीतरी जाऊ देईल का, हाकलून देतील. पूतना म्हणाल तुम्हाला कळतच नाही म्हणे काही. अहो या रूपावर जाऊ नका माझ्या, तुम्हाला माहिती नाही का? म्हणे काय? अहो आपल्या घराच्या कोपऱ्यावर एक दुकान आहे. म्हणे कशाच? कसं लगेच लक्षात आलं बघा. ब्युटी पार्लरचं दुकान आहे म्हणले. त्याच्यात काय असतं? काय म्हणे तुम्ही कंस, तुम्हाला ब्युटी पार्लर मध्ये काय असतं माहिती नाही? अहो असं रूप करतात म्हणे, एवढा मेकअप, ओळखू सुद्धा येणार नाही कोण आहे मी. असं बरेच ठिकाणी होतं. माझ्या एका मित्राने मला घडलेली हकीकत सांगितली. तो एका लग्नाला गेला, लग्न लावण्यासाठी. मोठ्या आनंदात लग्न लागलं, सगळं झालं. घरी आला, ते यजमानांचा फोन आला की तुम्ही लग्न लावलंय, उद्या आमच्या घरी सत्यनारायण ठरवलाय, तुम्हीच या सांगायला. हे तर ठीक आहे येतो. सकाळी गेले सत्यनारायणाला, पूजा वगैरे मांडली, सगळं झालं. त्या मित्रांनी सांगितलं म्हणे ते कालच्या नवरीला बोलवा म्हणे पूजेला बसायला, ती पण लागणार आहे. त्या सासूने हीच आहे ना म्हणे नवरी कालची, समोर बसली ना. त्याने सांगितलं काकू काल ह्या नव्हत्या हो. त्यांनी सांगितलं काल हीच होती,
फक्त काल मेकअप केलेला होता, आज तोंड धुतलंय म्हणली. एवढा फरक. अहो मुलगा आईला ओळखत नव्हता म्हणे. ते बाहेर ठेवलं, त्याला सोडलं, इथं बस थोड्या वेळ, मी आलेच मेकअप करून. आल्यावर चल घरी म्हणलं की तो मुलगा म्हणाला, म्हणजे कोण आहेत तुम्ही? म्हणजे अरे बाबा तुझी आई आहे रे. नाही नाही माझी आई अशी नाही, आत्ताच जाताना वेगळी होती. मग हिने पुन्हा आत जाऊन ते तोंड धुवून आली. मग तिने सांगितलं, हे बघ हा मग तू, हा आता तू आहेस, चल घरी. तुम्हाला माहित नाही काय असं ब्युटी पार्लरचं दुकान असतं काय? तुम्ही जे ब्युटी पार्लर मध्ये जाऊ नये असं मी म्हणत नाही बरं, बिंदास जावं. आपला आणि त्याचा काही आपल्याला काही विरोध नाही, काही नाही. गेले असं आहे म्हणे. हो थांबा मी बघा कसं रूप घेऊन येते. ती ब्युटी पार्लर मध्ये गेली, असं रूप घेतलं, आली. बघा म्हणे कंसा कोण आहेस? म्हणे मीच पुतन आहे. तू आहेस? म्हणे हो. बापरे असं रूप? म्हणे हो. हा आता तू फसवू शकशील म्हणले. पूतना याचा अर्थ काय हो? पूत, पूत याचा अर्थ पवित्र. पूत ना, जी पवित्र नाहीये तिला म्हणायचं समाजामध्ये भरपूर पूतना आहेत. पूतना आपल्या स्तनामध्ये विष धारण करून जे नुकतेच जन्माला आलेले बालक होते त्यांना मारायला निघाले. असं वर्णन आहे बरं. ते कोणाकोणाला मारायला निघाली? बालग्रहस्तत्र विचिन्वती शिशून, शिशूंना मारायला निघाली. शिशु कोणाला म्हणतात माहितीये? असं काही ठिकाणी वर्णन आहे की 3 वर्षापर्यंत मुलाला शिशु म्हणतात म्हणे. ती शिशूंना मारू लागली म्हणजे काय? 3 वर्ष म्हणजे काय? जागृत, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्थांमध्ये जो अडकेल त्याला पूतना. पूतना हे अज्ञानाचं प्रतीक आहे. तर ही पूतना त्याला मारायला येते. म्हणजे अज्ञान त्याला मारायला येतं. कोणाला? जो ह्याच्यात अडकलाय. किंवा जो सत्व, रज आणि तम या 3 गुणांमध्ये अडकलाय त्याला पूतना म्हणजे अज्ञान मारायला येतं. आता भगवंतांना मारायला आली याचा अर्थ भगवंत अडकलेले नाहीयेत, तिथं भगवंताची लीला आहे. पण पूतना शृंगार करून येते म्हणजे काय? कसं आहे, अविद्या ज्या वेळेस येते ना तेव्हा ती सुद्धा शृंगार करून म्हणजे काही दोषांना सोबतच आणते. थोडं वेदांत आहे. देहाध्यास असेल, इंद्रियाध्यास असेल, प्राणाध्यास असेल, अंतःकरणाध्यास असेल किंवा आपल्या स्वतःच्या स्वरूपाचं विस्मरण असेल, अज्ञान हे सगळ्यांना घेऊन येतं. पूतना तशी आली. असं वर्णन आहे बरं की पूतना ही चतुर्दशीला आलेली आहे. ती चतुर्दशीला का आली? असं म्हणतात की अज्ञान, वासना ही 14 स्थानामध्ये राहते. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार या 14 ठिकाणी अज्ञान राहतं. म्हणून ती चतुर्दशीला आली. हुडकत 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 गोकुळामध्ये पोहोचली. अरे इथं काहीतरी झालं, इथं कोणीतरी जन्मलेलं दिसतंय, आनंदोत्सव दिसतोय. एवढं छान रूप घेतलेलं होतं, तिला कोणीच अडवलं नाही. यशोदेचं लक्ष नव्हतं. ती थेट गेली कृष्णापर्यंत, मांडीवर घेतलं. मांडीवर घेतल्या घेतल्या भगवंताने पहिल्यांदा डोळे झाकले. भगवंतांनी डोळे का झाकले याचे संतांनी अनेक कारण दिलेत. का झाकले डोळे? तुम्हाला एक 2-4 कारण सांगतो पुढे जातो. फक्त आज सांगितलेले कारण उद्या विचारणार आहे.
तुम्ही ऐकताना डोळे झाकू नका म्हणजे झालं. म्हणे भगवंतांनी विचार केला, मी आत्ताच जन्माला आलोय, जन्माला आल्या आल्या ह्या पापिणीचं तोंड बघू का मी? हिचं तोंडच बघायला नको म्हणून डोळे झाकून टाकले म्हणे. एकाने सांगितलं तसं नाही हो, त्याच्यामुळे डोळे नाही झाकले. म्हणे मग का झाकले? काय भगवंतांना ती काय पाजायला आली होती? विष. मग ते विष हे कोणाचं खाद्य आहे? भगवान शिवशंकरांचं. हलाल विष कोणी पिलं? शंकरांनी. कृष्णांनी डोळे झाकले का? म्हणे शंकरांचं ध्यान करण्यासाठी. देवा या तुमचं खाद्य आलंय, एवढं खान जा, ते तुमचं खाद्य आहे, बघा काय ते. म्हणून शंकरांचं ध्यान करण्यासाठी डोळे झाकले. एकाने सांगितलं तसं नाही, दुसरंच कारण आहे. म्हणजे काय कारण आहे? काय आहे? शी मला विष पाजायला आली, मान्य आहे, पण हिला माझ्या शरीराचा स्पर्श होणार आहे. मग आता ही मला मारायला आली, मग हिला नरकात पाठवावं का हिला माझ्या शरीराचा स्पर्श होणार आहे म्हणल्यावर हिला मोक्ष द्यावा, हिला कोणती गती द्यावी ह्याचा विचार करण्यासाठी डोळे झाकले. एकाने सांगितलं तसंही नाही म्हणले. काय असतं की अज्ञान हे नेहमी डोळ्यातून आत शिरत असतं. तुम्ही बघा, आपण विषय बघितलेच जर नाहीत तर आपल्याला ते हवे हवे वाटतील का? ते बघितलं की आत मनामध्ये घुसतं, मग हा हे आता आपल्याला मिळवलं पाहिजे. म्हणजे अज्ञान आहे पूतना, हे पूतनेकडे बघणंच नको म्हणून डोळे झाकले. एकाने तर फार सुंदर कारण सांगितलं. तिने का डोळे झाकले? भगवंताच्या डोळ्यामध्ये ज्ञान आहे, विवेक आहे. म्हणजे माझी दृष्टी जर पूतनेवर पडली तर पूतनेच्या ठिकाणी अज्ञान राहील का? देवाने ज्याला बघितले त्याच्याकडे अज्ञान राहील का? मग हिच्याकडे जर अज्ञान राहिलं नाही, मग ही मला विष पाजेल का? आणि मला जर विष पाजवणार नाही तर हिला मला मारता येईल का? आणि मग विनाशायचे दुष्कृताम हे जे माझं कार्य आहे ते करता येईल का? म्हणजे हिच्याकडे बघणंच नको, हिला चांगली दृष्टीच येणं नको, हिला वैराग्यच येणं नको, तर हे मला विष पाजेल. त्याच्यामुळे त्यांनी तिच्याकडे न बघण्यासाठी डोळे झाकले. काही संतांनी सांगितलं काही नाही म्हणे, त्या पूतने राक्षसीला बघून दे कृष्ण घाबरले म्हणून डोळे झाकले. वेगवेगळे अर्थ केलेत. एकाने तर सांगितलं म्हणजे देव विचार करू लागले की जर पूतनेला जर मी आता मुक्ती देणार असेल तर पुढे जाऊन ज्या गोपिका माझी भक्ती करणार आहेत त्या गोपिकांना कोणतं मी पद देऊ हे विचार करण्यासाठी डोळे झाकले. आता अजून जर कारण सांगितले तर मला असं वाटतं तुम्ही पण आता डोळे झाकाल. भगवंतानी पहिल्यांदा सगळं दूध प्राशन केलं, त्याच्यानंतर हळूहळू विष पिऊन टाकलं, प्राण पिण्यासाठी सुरुवात केली. मग मात्र ती चिरकू लागली. सा मुंच मुंचाल मिती प्रभाषिणे, अरे कृष्णा सोड सोड सोड. कृष्णाने सांगितलं मावशी एकतर मी कुणाला धरत नाही आणि जर धरलं तर मी तुला सांगितलं होतं का इथं येण्यासाठी? बरं ठीक आहेस, तू दोनदा सोड सोड म्हणालीस, तुला मी या पण लोकातून सोडतो आणि परलोकातून पण सोडतो, जा म्हणे, मुक्त झालीस. पूतनेचा उद्धार केला. तिने आपलं खरं रूप घेतलं होतं, धाडकन जमिनीवर कोसळली, सगळा मोठा आवाज झाला, त्याच्यावर गोपाल कृष्ण बसलेले होते त्या पूतनेवर.
सगळेजण आले, कशाचा आवाज आहे, कशाचा आवाज आहे. बघितलं, ही पूतना एवढी राक्षसीण म्हणजे सगळ्या गोपिका यशोदेला शिव्या देऊ लागल्या. यशोदे, तुला कळतं का? तुला पोरग सांभाळता येत नाही का? लक्ष देता येत नाही का? ही राक्षसीण कशी पोहोचली? नाही नाही, ती यशोदेला बोलू लागल्या. यशोदे विचार करू लागली, हे पोरग माझं आहे का ह्यांचं आहे? मला एवढ्या शिवाय हे देत आहेत. नाही नाही ते बोलले. मग ते नजर काढू लागले कृष्णाची. दृष्ट काढतात माहिती आहे ना तुम्हाला, कशी काढतो? फार पद्धती असतात बाबा त्याच्या दृष्ट काढण्याच्या. इकडं आहे का मध्य प्रदेशमध्ये कसे काढतात? हा अहो, माझं एकदा भागवत होतं एके ठिकाणी, गावाचं नाव सांगत नाही मी. तर तिथल्या एक आजी होत्या. कथा झाली, रात्री 9 वाजता खोलीमध्ये यायच्या, झाडू घेऊन यायच्या. मला तर पहिल्या दिवशी वाटलं आता का मारतात का काय की बाबा हे आजी. नंतर कळालं, म्हणलं काय झालं आजी? नाही, ते तुमची दृष्ट काढायची म्हणल्या. म्हणलं झाडू? हा, ते झाडू, ते मिरे काय काय आणतं, बरंच काय. ते एकदा मागं फेकणार, पुढे फेकणार, गोल फिरणार, काय काय करतात की ते. ते कृष्णाचे दृष्ट काढू लागले. कशी काढू लागले? मग गाईच्या चरणाच्या खालची धूळ घ्यायची, धूळ अंगाला फासायची. बघा, दशमस्कंधाच्या पूर्वार्धातील 6व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 22 ते 29 बालरक्षा स्तोत्र आहे. की हे स्तोत्र म्हणून त्यांनी त्या गोपिकांनी दृष्ट काढलेली आहे. कोण कोण ह्याचं रक्षण करावं? इंद्रियाणि ऋषिकेशः प्राणान् नारायणोवतो श्वेतद्वीपपतिश्चित्तम मनो योगेश्वरोवतो. एक एक भगवंत आमच्या कान्ह्याचा एक एक अवयवाचं रक्षण करो. असं म्हणतात, आपल्या बालकाला, लहान लेकराला जर काही वाटलं, काही फारच रडू लागलं, काही असं वाटलं, बाधा झाली, तर या स्तोत्राचं त्याच्यासमोर पठण करावं म्हणे. याचा अंगारा त्याला लावावा. तिची दृष्ट वगैरे काढल्या. यशोदेला सांगितलं, यशोदा लक्षात ठेव, याच्यानंतर पोराला सांभाळ, नीट लक्ष देत जा. एखाद्या वेळेस एखादं काम राहिलं तर राहू दे, पण आधी त्याच्याकडे लक्ष दे. बर, वस्तुतः ही पूतना कोण होती? मागच्या जन्मामध्ये ही ती बली आणि विंध्यावलीची कन्या, तिचं नाव आहे रत्नमाला. ज्यावेळेस वामन अवतारामध्ये भगवंत आले, त्या वामनांना बघितल्यानंतर हिची इच्छा झाली म्हणे, त्या रत्नमालेची वात्सल्य भाव निर्माण झाला. हे मला दूध पाजवायचं या बालकाला. पण नंतर त्या बलीला पाताळात घातलं ना खाली लोकांमध्ये, म्हणे माझ्या वडिलांना असं केलं. मग लगेच द्वेष भाव निर्माण झाला. भगवंतांनी सांगितलं, दोन्ही तुझ्या इच्छा पुढच्या जन्मात पूर्ण करतो. दूधही पाजव आणि तुला तुझ्या मनामध्ये मला मारण्याची इच्छा असेल, तुला मी मार, दोन्ही तुझ्या इच्छा पूर्ण करतो. म्हणजे ही पूतना म्हणजे ही रत्नमाला. गोकुळामध्ये आता बघा, कृष्ण जन्माला आले म्हणून दररोज वेगवेगळ्या कारणाने उत्सव. मग एकदा भगवंताचा ते कुस बदलण्याचा कार्यक्रम होता आणि मोठा उत्सव चालू होता. त्यावेळेस यशोदेने विचार केला, कृष्णाला घेऊन कुठं बसावं आता? एकतर इथं सगळे लोक येणार, हे येणार, ते येणार, मग ह्याला घेऊन बसलं तर सांभाळता यायचं नाही. आपण एक काम करूत, ह्याला एका कुठेतरी ठेवून देऊत, म्हणजे कामं करायला मोकळं. एक बैलगाडी होती, छकडा होता, त्याच्या खाली ठेवून दिलं. देवाने विचार केला, उत्सव माझा आणि सगळे मजा चालू आहे ह्यांची, माझ्याकडे कोणीच लक्ष देत नाही. म्हणजे त्या गाडीवर एक आसूर येऊन बसला होता, शकटासूर. भगवंतांनी त्या गाडीला, त्या ह्याला लाथ मारली, ते शकटात उडून पडलं. ते सगळं दही दूध इकडं तिकडं झालं. मग सगळे, अरे कसं झालं, कसं झालं, गाडी कशी पलटली, काय झालं, काय झालं, सगळे आले. नशीब कृष्णावर पडले नाही म्हणू लागले.
हे भगवंताचे लीला आहेत. बघा तुम्ही, लीला आणि क्रिया यांच्यामध्ये भेद आहे. लीला कशाला म्हणायचं आणि क्रिया कशाला म्हणायचं? कर्तृत्वाचा अभिमान आणि स्वतः सुखी होण्याची इच्छा असं मनात ठेवून जर आपण काही केलं तर त्याला क्रिया म्हणा, पण कर्तृत्वाचा अभिमान नाही आणि दुसऱ्याला सुखी करण्याची इच्छा त्याच्यासाठी केली जाणारी कृती त्याला म्हणायचं लीला. म्हणून आपल्याकडे ब्रह्मसूत्रामध्ये असं एक सूत्र आहे, लोकवत्तु लीला कैवल्यम. भगवंताच्या ह्या सगळ्या लीला आहेत. ती गाडी उलटून पडली, ह्याच्यातून देवाने हे पण सांगितलं, ही गाडी म्हणजे कुठली गाडी आहे माहितीये? शी आपली संसार रूपी गाडी आहे. संसार रूपी गाडीच्या तुम्ही खाली देवाला ठेवलात आणि वर विषयांना ठेवलात तर देव म्हणतो मी तुमची गाडीच पलटून टाकतो. मला खाली ठेवता का तुम्ही? म्हणजे माझ्याकडे लक्ष देत नाहीत, तुमची संसार रूपी गाडी पलटली. असं वर्णन आहे. हा शकटासूर ज्या दिवशी आला त्या दिवशी कृष्णांना जन्मून 108 दिवस झाले होते. मग ह्याच्यातून देवाने काय दाखवलं? जर एखाद्या वेळेस आसूर आले, म्हणजेच एखाद्या वेळेस जर संकट आले तर काय करा, 108 मण्यांची माळ जवळ ठेवा, तुम्हाला शकटासूर त्रास देणार नाही. हे या कथेच्या मागचा हेतू आहे. त्या शकटासुराचा वध केला. त्याच्यानंतर आता बरेच दिवस झाले, म्हणे गावातले सगळ्या गोपिका म्हणाल्या, काय ग यशोदे, तुझ्या पोराला आम्ही काय नावाने हाका माराव्यात, एक नाव तरी ठेव चांगलं. आता नामकरण लीला, नाव ठेवायचे. नामकरण एक संस्कार आहे. आपल्याकडे किती संस्कार आहेत? 16. किती माहिती आहेत? किती करतात? मला तर वाटतंय आता फक्त एकच संस्कार होतो. तुम्हाला कळाला कुठला संस्कार? तेवढा एकच आहे, अंत्यसंस्कार. तो सुद्धा पर्याय नाही म्हणून, नाहीतर लोक तोय संस्कार केला नसता त्यांनी. विवाह संस्कार आहे. विवाह संस्कार राहिलाय का? लग्नामध्ये विधीला महत्व आता राहिलंय का सांगा? काय म्हणतात लोक, ओ गुरुजी ते लवकर लवकर तुमची पूजा आवरा. म्हणे का? अहो तुम्हाला माहिती नाही का, ते आता इथल्या सगळ्या लाईटी एकदम बंद होणार आहेत आणि जेव्हा लाईटी उघडतील तेव्हा अचानक ते नवरा नवरी स्टेजवर दिसणार आहेत आणि इथं मोठा डान्स होणार आहे. हे चौरंगण ते कलश कुठे घेऊन बसलात? माहित नाही तुम्हाला डान्स आहे ते? विवाह संस्कार राहिलेला नाही. यत किंचितही विधीची गरज लोकांना राहिलेली नाही. मध्य प्रदेश मधलं मला माहिती नाही, पण महाराष्ट्रातले तरी हीच परंपरा सध्या चालू आहे. विधी आम्हाला नको. मग ते गुरुजी कशासाठी? उगा कोणी म्हणू नये काय बाबा गुरुजीला आले दिसले नाहीत लग्नात, विधी कोणी केलं, लग्न कोणी लावलं, ह्याच्यासाठी फक्त तुम्हाला ते गुरुजी पाहिजेत. मंगलाष्टका म्हणण्यासाठी भांडणं आहेत. विवाह संस्कार राहिलेला नाही. आपल्याकडे मुलगा जन्माला येण्याच्या आधीपासून संस्कार आहेत. उपनयन माहिती नाही, समावर्तन माहिती नाही, अन्नप्राशन माहिती नाही, चौल माहिती नाही, नामकरण नामकरण एक माहिती आहे तरी बऱ्याच जणांना. म्हणे कृष्णाचं नाव ठेवायचे. बर, गर्गाचार्यांना बोलवलं. गर्गाचार्य आले. गर्गाचार्यांनी सांगितलं नाव ठेवूयात पण एकांतात.
म्हणे एकांतात? म्हणे हो. का बरं? मी यदुवंशाचा पुरोहित आहे. मी जर ह्याचं नाव ठेवलं तरच त्या कंसाला कळेल की मी यांचा मारेल, येईल कंस यांना. एक काम करूत, आपण एकांतात ठेवतो. कधी ठेवायचं? म्हणले उद्या. बर, एक काम करा, आज रात्रीचा इथंच मुक्काम करा. म्हणे हो करतो. मग रात्रीचं जेवण? म्हणे करतो ना. पण यशोदे ऐक, गर्गाचार्यांनी सांगितलं मला दुसऱ्याच्या हातचं चालत नाही. माझं मी स्वतः करणार आणि खाणार. यशोदेने सांगितलं ठीक आहे, घ्या. किती शिदा पाहिजे? शिदा दिला. आता त्यावेळेस काही सोयी होत्या का? एवढ्या काय गॅस वगैरे काही नव्हते. चूल वगैरे प्रज्वलित केली. पाणी, बोर नाही, काही नाही. यमुनेवर गेले पाणी आणायला. पाणी आणलं, सगळं झालं. छानपैकी स्वयंपाक तयार केला. ते यशोदेने सांगितलं महाराज गोड काय करता? एक काम करा, माझ्याकडे खवा आहे, गुलाबजामुन करा म्हणले. छानपैकी गुलाबजामुन केले. सगळा स्वयंपाक तयार. पानामध्ये सगळं वाढलं, पाणी फिरवलं. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा सुरू केलं. ते कृष्ण तिथं आले आणि त्या ताटाला शिवले. अरे बाटवलं म्हणले माझं अन्न ह्याने. गर्गाचार्य परेशान, काय करावं? पुन्हा शिदा मागितला, पुन्हा स्वयंपाक केला. पुन्हा तिकडे गेले नदीवर, पाणी आणलं, स्वयंपाक झाला, ताटात घेतलं, पाणी फिरवलं. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा म्हणलं. पुन्हा कृष्ण आले आणि शिवले. पुन्हा बाटवलं. म्हणे काय माणूस आहे म्हणे हा. पुन्हा यशोदेकडे गेले. यशोदे अजून शिदा दे. यशोदा म्हणले काय महाराज आहे बाबा. असं म्हणले नाही बरं, मी म्हणतो उग. तिला काय कमी होतं? अहो गोदाम भरलेले आहेत, काय शिदा घ्यायचे ते घ्या म्हणलं. करा स्वयंपाक. पुन्हा स्वयंपाक केला, पानामध्ये वाढलं पाणी सगळं. आता फिरवणार. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा म्हणलं की पुन्हा कृष्ण आले आणि शिवले. आता मात्र गर्गाचार्य चिडले. काय चालू आहे तुमचं तेव्हापासून? म्हणे काय झालं? मी एवढे प्रयत्न करून स्वयंपाक करतो, तुम्ही का शिवता याला? कृष्ण म्हणाले मला काय आवड आहे का? तुम्हीच मला बोलवताय म्हणले सारखं सारखं. मी बोलवतोय? म्हणे हो. अरे मी कधी बोलवलं तुला? आठवा म्हणे. तुम्ही पाणी फिरवता, नंतर काय म्हणता? प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा. म्हणजे प्राण, अपान, व्यान कोण आहेत म्हणे? गीतेत अध्यायात काय सांगितलं भगवंतांनी? अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नम चतुर्विधम. अरे प्राण, अपान, व्यान, उदान समान मी आहे. मग तुम्ही मला स्वाहा स्वाहा म्हणता. म्हणलं मी येतो. मग त्यांच्या लक्षात आलं बाबा हे प्रकरण साधं नाही म्हणले. देवा काय नाही म्हणले, तुम्ही खेटलात तर खेळ, काही आम्हाला आनंद आहे. आता हाच खातो म्हणले प्रसाद म्हणून. खाल्ला. पुढचा दिवस उजडला. तेथं सुद्धा यशोदेने एक युक्ती केली. रोहिणी काय म्हणते यशोदेला, यशोदा ते जे महाराज आलेत ना, गुरुजी आलेत ना, खरंच हुशार आहेत का बघूत, आपण परीक्षा घेऊत. काय घ्यायची परीक्षा? हे बघ मी गोरी आहे, मी काळी आहे. बर, माझं पोरग गोर आहे आणि तू गोरी आहेस पण तुझं पोरग काळ आहे. आपण काय करू? आपल्या मुलांची आदलाबदी करू, मांडीवर ठेवू, बघू म्हणे त्या गर्गाचार्यांना कळतं का. यशोदेच्या मांडीवर रोहिणीचा मुलगा, रोहिणीच्या मांडीवर यशोदेचा मुलगा बसले. विधी झाला. चला सांगा गर्गाचार्य, नाव सांगा पोरांचे. गर्गाचार्यांनी ओळखलं. आता ते यदुकुलाचे पुरोहित होते. गर्गाचार्यांनी यशोदेच्या मांडीकडे बोट केलं आणि सांगितलं अयं हि रोहिणी पुत्रहा. यशोदे तुझ्या मांडीवर जो आहे ना तो रोहिणीचा मुलगा आहे.
यशोदा माता गारच झाल्या. बापरे म्हणे, हा अगं उगाच परीक्षा घेतली, महाराज चांगले हुशार दिसतायत म्हणले. बर बर, मग सांगायचं नाव काय ठेवायचं? म्हणे याच्याकडे बल फार आहे म्हणून याला बल म्हणतील, आणि याच्याकडे म्हणे बघितल्यानंतर सगळे याच्यामध्ये रमून जातील म्हणून याला राम म्हणतील. तर नाव काय पडलं पुढे जाऊन? बोला बलराम भगवान की. याचं नाव बलराम, रोहिणीच्या मुलाचं. बर, आणि हे रोहिणीच्या मांडीवर आहे त्याचं नाव काय ठेवायचं? म्हणे हा यशोदेचा मुलगा आहे, पण ह्याचं नाव काय ठेवायचं? तुला काय त्यांना रात्रीचा प्रसंग आठवला? गर्गाचार्यांनी सांगितलं, बहूनि संति नामानि रूपाणि च सुतस्य ते गुणकर्मानुरूपाणि तान्यहं वेद नो जनाः. म्हणे यशोदे तुझ्या पोराचे काय नाव सांगावं? बहूनि संति नामानि. अगं ह्याचं तर विष्णू सहस्त्र नाम आहे. कोणी विश्वम म्हणा, कोणी विष्णू म्हणा, कोणी वषटकार म्हणा, काय नाव? अगं याचे भरपूर नाव आहेत. पण ठीक आहे, आता तू विचारलेस ना, एक काम करूत. म्हणे याचं नाव ह्याच्याकडे बघितल्यानंतर सगळे आकर्षित होतात म्हणून याचं नाव ठेवूयात आपण कृष्ण. बोला गोपाल कृष्ण भगवान की. एकाचं नाव ठेवलं बलराम आणि एकाचं नाव ठेवलं कृष्ण. आनंदामध्ये घरी गेले. आणि मग आता मात्र भगवंत हळूहळू रांगायला सुरुवात करतात. रांगल्यानंतर कशा प्रकारे भगवंतांनी गोपिकेंना त्रास दिला, कशा प्रकारे भगवंतांनी लोणी खाल्लं, कशा प्रकारे भगवंतांनी वनामध्ये जाऊन खेळ खेळले, कशा प्रकारे भगवंतांनी काल्याची लीला केली, हा सगळा कथा भाग आपण पुढच्या भागामध्ये बघूयात. आज तर थोडा 5 मिनिटं उशीर झालाय, पण आता 6:05 जरी झाले असतील तरी सुद्धा आता हा जो कथा भाग आहे पुढचा, हा आपण पुढच्या ब्रेकमध्ये घेऊयात. तुम्ही दररोजचं विष्णू सहस्त्रनाम वगैरे जे काही असेल ते संपूर्ण म्हणून आपला पुढचं सत्र आपण सुरू करूयात. आता मात्र आपण इथे थांबूयात. गोपाल कृष्ण भगवान की जय.